हॉटेल प्रसादालयचा शानदार शुभारंभ. मुंबई, ठाणे, पुणे येथील खवय्यांच्या भरघोस प्रतिसादानंतर आता नाशिक पुण्यनगरीत शुद्ध सात्विक थाळीचा स्वाद नाशिककरांना चाखायला मिळणार असून गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता हॉटेल प्रसादालय शाखा क्रमांक 3चा G8 बिझनेस पार्क साहेब हॉटेलजवळ शताब्दी हॉस्पिटल समोर मुंबई नाका नाशिक येथे भव्य शुभारंभ करण्यात आला. प्रसादालय संचालकांच्या वतीने सकाळी सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांच्या शुभ हस्ते फीत कापून हॉटेल प्रसादालयाचा उद्घाटन करण्यात आले. शेगावचे संत गजानन महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संचालक शशिकांत दौंड, आनंद पाटील, गजानन आंधळे, किरण ढाकणे यांनी सर्वप्रथम मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ नाशिक येथे सात्विक थाळी ही हॉटेल प्रसादालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. प्रसादालयामध्ये मिळणारे सात्विक पद्धतीचे जेवण हे हॉटेल प्रसादालय येथे मिळणार आहे. या शुभ प्रसंगी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, प्रशांत जाधव, गोविंद घुगे, अजय आघाव आणि माजी नगरसेवक दीपक दातीर, महेश हिरे, बाळासाहेब घुगे यांच्यासह हॉटेल प्रसादालयाचे संचालक शशिकांत भीमराव दौंड, आनंद बाबूराव पाटील, गजानन सुखदेव वांदळे, किरण सुभाष ढाकणे तसेच इतर मान्यवरांनी हॉटेल प्रसादालयाच्या 3ऱ्या शाखेला शुभेच्छा दिल्या आहेत. जेजुरी आहे आणि दादरला चाललंय आमचं. जेजुरीला आम्ही भक्तालय म्हणून बनवतोय. ज्या भक्तांना समजा 2-1 रुपये तिथं द्यावे लागतात ते आम्ही 1000-1200 रुपयात देऊ. एक सेवा पण होईल, त्यात आमचं ते प्रसादालय हॉटेल पण त्याच्यामध्ये आम्ही हे करतोय. असं आमचं संकल्पना आहे. पुढं आपण जेजुरीला भेटू नंतर. आणि एक सांगायचं राहिलं की खास आता आपल्या ठाणे आणि पुण्यामध्ये आपण आमरस महोत्सव चालू केलेला आहे, आमरस थाळी चालू केलेली आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद ठाणेकर आणि पुणेकर देत आहे. तेव्हा मी नाशिककरांना सुद्धा आवाहन करेल की आमरस महोत्सवाला आपण या, आमरस थाळी खायला या. आम्ही प्युअर देवगड हापूस आंब्याचा आमरस बनवतो आहे आणि तो नक्की तुम्हाला खूप आवडेल. अगदी स्वस्त आणि कमी दरामध्ये तुम्हाला इथे अनलिमिटेड असा आमरस थाळी मिळेल. तेव्हा आपण जरूर या. धन्यवाद. थँक्यू. जय गजानन. हॉटेल प्रसादालयाचं आज इथे उद्घाटन होत आहे. मला वाटतं दौंड असतील, त्याचबरोबर आंधळेचे असतील, ढाकणेचे असतील, पाटील असतील, त्यांनी खूप चांगला प्रयत्न इथे केलेला आहे. आपण बघतो की नाशिक मध्ये ठाणे आणि पुण्यानंतर इथे 3री शाखा इथे उघडलेली आहे आणि अतिशय सुंदर असं सात्विक वातावरण, सात्विक जेवण, त्याचबरोबर इथलं जे मला वाटतं सर्व व्यवस्था असेल ती अतिशय उत्तम आहे. आणि त्यामुळे आपण बघतो की नाशिकमध्ये खाद्य संस्कृती खूप मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु जे आपल्याला पाहिजे असेल की व्हेज थाळी किंवा सात्विक जेवण, खरोखर प्रसादच ज्यांना म्हणावा शेगावचा, तो प्रसाद आपल्याला इथे मिळणार आहे. शेगावमध्ये जाणं लोकांना फार आवडतं, कारण तिथली शिस्त असेल, स्वच्छता असेल, प्रसाद असेल, दर्शन असेल, हे सर्वांसाठी आपण जात असतो. परंतु सर्व आपल्याला आज इथे त्यांनी वातावरण तयार करून दिलेलं आहे. मला वाटतं नक्कीच नाशिककरांना आपला हा उपक्रम आवडेल आणि सर्वजण प्रसादालयात नक्की येऊन जातील याची मला खात्री आहे. सर्वांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. सुरू केली आपण, तर काय यायचं नाशिककरांना काय सांगाल तुम्ही? नाशिककरांना मी हे सांगेल की प्रसादालय ही जी संकल्पना आहे ती गजानन महाराजांच्या भक्तांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये आपण जाताना जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा तिथलं वातावरण किंवा तिथला मेन्यू वगैरे सगळं आपल्याला चायनीज, पंजाबी, राजस्थानी या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. बट प्रसादालयामध्ये प्रॉपरली तुम्हाला महाराष्ट्रीयन थाळी, प्रसादामध्ये शेगावच्या प्रसादालयामध्ये भक्तनिवासमध्ये तुम्ही जसं जाता, ठीक आहे, तिथे तुम्हाला नैवेद्य मिळतो. प्रॉपरली तुम्हाला इथे आल्याच्या नंतर एक मंदिरात आल्यासारखा आनंद मिळतो आणि एक आपण नैवेद्य घेतोय असा फील येतो. काय वेळ काय असेल आणि नाशिककरांना काय आव्हान करेल? नाशिककरांना मी असं सांगेल, आपल्या हॉटेलची वेळ आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 4 आणि रात्री 7 ते रात्री 11पर्यंत. कारण तो सुटेबल टाईम आहे ऑफिसच्या लोकांसाठी, कारण तेव्हाच 10 वाजता लोक घराच्या बाहेर पडतात. त्याच्यानंतर 4चा त्यांचा जेवणाचा टाईम होऊन जातो आणि 7ला परत फॅमिलीज वगैरे त्यांच्यासाठी तो सुटेबल टाईम राहतो. दुसरी ब्रांच नाशिकमध्ये लवकरच
नाशिकमध्ये नाही, नाशिकमध्ये आता एकच, कारण तो ब्रँड असतो प्रत्येक ठिकाणी, तेच इथे प्रसादालय, दुसऱ्या कॉलनीमध्ये परत प्रसादालय. सो तशी खिचडी नको आहे आपल्याला. प्रत्येक कस्टमर नाशिकमध्ये प्रसादालय म्हटलं का फक्त एकच आठवलं एकच पाहिजे. मुंबई हां, नाका. बरोबर. पत्ता सांगा आमच्या नाशिक. नाशिकचा आपला पत्ता आहे बिझनेस पार्क मुंबई G9 सायबा हॉटेलच्या बाजूला, शताब्दी हॉस्पिटलच्या समोर, मुंबई नाका, नाशिक. सांगा. हीच माहिती आता हे परत ही संकल्पना जी आहे तर ते आमचं वराडी मिसळ म्हणून एक ब्रँड आहे आणि वराडी मिसळचे 40 आउटलेट जवळपास आहे आपल्या. आणि त्या आउटलेट केल्यानंतर कुठेतरी एक मराठी पारंपरिक पदार्थाची थाळी कुठेतरी करावी असा एक डोक्यात विचार आला. आणि जेव्हा आम्ही ठाण्याला ते सर्च केलं तेव्हा कुठे मराठी पारंपरिक पदार्थ नव्हते. आणि त्याच दरम्यान शेगावला जाण्याचा माझा योग आला आणि तिथे मला ही संकल्पना सुचली की आपण एक प्रॉपर एक मराठी पारंपरिक पदार्थाची थाळी चालू करूया आणि त्याला महाराजांच्या नावानेच चालू करूया असा एक तो विचार होता. आणि त्यानंतर गेले 1 वर्षभर आम्ही जागा शोधत होतो. जागा शोधल्यानंतर आम्हाला जागा मठाच्या बाजूलाच भेटली ठाण्यामध्ये. आणि त्यानंतर एवढा तुडुंब असा प्रतिसाद आम्हाला तिथे भेटला ठाण्यामध्ये. आणि त्यानंतर एक 6-7 महिन्यात आम्ही पुणे इथे दुसरी ब्रँच चालू केली. तिथेसुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे आणि लोकांनाही खूप आवडतं. जनरली काय होतं की आपण जसं बघितलं की महाराष्ट्रामध्ये विविध थाळ्या आहेत, पण त्याला कुठेतरी एक राजस्थानी किंवा गुजराती किंवा साऊथचा टच आहे. परंतु ह्या आपल्या प्रसादालयामध्ये मराठी पारंपरिक पदार्थच आपण देतो आहे, याच्यापेक्षा वेगळं काही देत नाही. तुम्ही मोदक बघितलं असेल किंवा पालेभाज्या, कडधान्य भाज्या, आपले स्वीट्स असेल किंवा आपल्या भाकरी, पिठलं. महाराजांना आवडणारा जो नैवेद्य होता तो ठेचा, पिठलं आणि भाकरी होता, तर तो आपल्या थाळीमध्ये आपण कंपल्सरी देतो आहे. ते एक विशेष आहे आणि लोक खूप आवडीने येऊन आमच्याकडे खातात. आणि आता तसेच नाशिककरसुद्धा खूप याच्यावरती प्रेम करेल असं मला खात्री आहे. तेव्हा मी नाशिककरांनासुद्धा आवाहन करेल की आपण जरूर या आणि आमच्या थाळीचा आस्वाद घ्या. आमचे पार्टनर पाटील साहेब हे सुद्धा आपल्याला सांगेल यात कन्सेप्टबद्दल. बोला सर. नाही, ॲक्च्युली कसं आहे, कन्सेप्ट सगळा यांचा होता. आम्ही ठाण्यात कसं एकत्र बसायचो तेव्हा विचार करायचो काय करायला पाहिजे. तर यांना असं सुचलं एक शेगावला जाऊन आल्यावर की आपण पण काहीतरी असं प्रसादासारखं बनवावं. तर त्याने आम्हाला सुचवलं प्रसादालय म्हणून आपण बनवूया. तर आम्ही पहिलं सुरुवात ठाण्यामध्ये केली आणि जे काय आहे याच्यातलं जे काय म्हणतात ते महाराजांच्या जीवनाची गाथा वगैरे सगळे गजानन महाराजांचंच आहे. आमचं काही नाही आहे, मी फक्त पार्टनर आहे. नाही, बाकी सगळी संकल्पना यांची आहे. हे चला म्हणणारे, पुण्याला चला म्हटले आम्ही पुण्याला गेलो, नाशिकला चला म्हटले नाशिकला, तर पुढे आम्ही जेजुरीला चाललो आहे, तिथून दादरला जाणार आहोत. नागपूर दादर. धन्यवाद. पुढची ब्रँच ना इकडे बघा समोर, थोडं खाली इकडे समोर बघा, इकडे समोर. थांबा 1 मिनिट, मागे चला बरं. थोडं मागे चला, मागे चला. 1 मिनिट इकडे बघा समोर. यानंतर समोर बघा, समोर इकडे बघा समोर. त्याचबरोबर यानंतर माननीय श्री माननीय सौ कांचन पाटील मॅडम यांचं स्वागत मी या हॉटेल प्रसादालयाची आज ओपनिंग झाली, पण याच्या 1 महिन्यापासून आढाव साहेब यांचे खरोखर सहकार्य लाभलं. माननीय गजानन भाऊ आंधळे असतील, त्याचबरोबर ढाकणे सर असतील, आनंद पाटील साहेब असतील, दवण साहेब असतील, यांना खरोखर त्यांचं सहकार्य लाभलं. ते माझे मित्र मॅडम
समोर बघा. इकडे बघा समोर. कधी प्रसादालय परिवारांच्या तर्फे आज नाशिक नगरीमध्ये या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आमच्या मोखाडा शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख माननीय श्री ईश्वर पाटील सर हे देखील या प्रसादालय परिवारांना शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित आहे. मी आंधळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते ईश्वर पाटील सरांचं स्वागत या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करावं. अतिशय चांगला जर टाकणे सर या टाकणे दादा दत्ताप सर हे सर्व मित्र परिवार गेल्या 10-14 वर्षापासून बरोबर आहे. अनेक वर्षापासून आपलं मित्रत्व जपून आज या मित्रांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे. खवले सर, प्रदीप खवले सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी या व्यासपीठावर यावं व आपलं स्वागत या ठिकाणी स्वीकारावं. शिंदे सर, करते सर, विनोद करते सर हे देखील आलेले. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं कार्य करत असताना हे सर्व मंडळी एका खांद्याला खांदा लावून कार्य करत असताना सुभाष ढाकणे सरांनी एक वेगळा मार्ग या ठिकाणी निवडला आणि त्या मार्गाला शुभेच्छा देण्यासाठी ही सर्व मंडळी कुणी पुण्यावरून, इगतपुरी, बऱ्याच दूरदूरून आलेली आहे. हे सर्वांचं स्वागत करणं हे एक कर्तव्य म्हणून ढाकणे सरांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे. ज्ञानेश्वर पाटील समोर बघा सगळ्यांनी. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.